Hi all, welcome again. Okay, so today we'll be starting with the actual practical representation for the API testing. Okay, आज आपण basically API testing with practical approach पाहणार आहे. Okay, API testing. Fine. So for performing API testing, we need one tool. Okay, आणि त्या टूलचं नाव आहे Postman, right? ओके. आणि लाईक इन द यस्टरडे सेशन आपण पाहिलं की ते कशा पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो, त्याच्या लिंक वगैरे इथे प्रोव्हाइडेड आहेत. ओके. अँड ओके, फर्स्ट स्टेप इज टू इन्स्टॉल द पोस्टमन. सेकंड वन इज टू राईट, फर्स्ट वन इज टू डाउनलोड, देन इन्स्टॉल, देन क्रिएट वर्कस्पेस. ओके, लेट मी क्रिएट न्यू वर्कस्पेस फॉर यू. वर्कस्पेस क्रिएट करण्यासाठी आपल्याला सिंपल पोस्टमन इन्स्टॉल झाल्यानंतर कुठे जायचंय, वर्कस्पेस मध्ये क्रिएट वर्कस्पेस ऑप्शन आहे पहा, इथे नाव द्यायचंय. ओके, सो आय विल बी रायटिंग एपीआय. ओके, एपीआय टेस्टिंग. फाइन, एपीआय टेस्टिंग प्रोजेक्ट फॉर एक्झाम्पल. ओके, जस्ट वी नीड टू प्रोव्हाइड द नेम. ओके, वर्कस्पेसला आपण नेम देतोय अँड फॉर नाऊ आपण आपल्या पर्सनल यूज साठी करतोय. ओके, त्यामुळे पर्सनल यूज जस्ट सिलेक्ट करतोय आणि क्रिएट करतोय. वर्कस्पेस म्हणजे टेस्ट सिनेरियो असतो का टेस्ट केसेस असते? नाही, वर्कस्पेस म्हणजे एक समजा प्रोजेक्ट लेवलचा फोल्डर आहे तुमचा, ज्या ठिकाणी तुमचे प्रोजेक्टच्या टेस्ट केसेस स्टोअर करताय तुम्ही. ओके, एक फोल्डर स्ट्रक्चर आहे, त्या फोल्डर स्ट्रक्चर मध्ये आपण वर्क करणार त्या फोल्डर्स मध्ये. फाईन. ओके, ठीक आहे, चल. सो फर्स्ट स्टेप आपण काय करतो पहा, आय विल बी वन मोर टाइम आय विल बी रिपीटिंग. ओके, जसंही इन्स्टॉलेशन झालं गाईज, फर्स्ट स्टेप आहे ओके, नीड टू क्रिएट न्यू वर्कस्पेस. ओके, हे फर्स्ट टाइम आपल्याला करायचं आहे. नीड टू क्रिएट न्यू वर्कस्पेस. आपल्याला माहिती आहे वर्कस्पेस कसं क्रिएट करायचं. स्टेप 2. ठीक आहे पहा, स्टेप 2 मध्ये काय करायचंय आपल्याला, याच सेम पेज मध्ये पाहिजे क्रिएट कलेक्शन किंवा न्यू, दोन्ही ऑप्शन पैकी कोणताही एक ऑप्शन चूज करा. मी क्रिएट कलेक्शन वरती हे करतो. ठीक आहे, इट विल क्रिएट अ न्यू कलेक्शन. ठीक आहे, आणि त्याला नेमिंग देतो, फॉर एक्झाम्पल कलेक्शन 1. तुम्ही बेस ऑन प्रोजेक्ट नेम देऊ शकता. ठीक आहे, जस्ट फॉर रिप्रेझेंटेशन कलेक्शन 001. सेकंड स्टेप काय केली पहा आपण, नीड टू ओके, नीड टू क्रिएट न्यू कलेक्शन. ठीक आहे, या दोन स्टेप्स आपण केल्या. थर्ड स्टेप मध्ये काय असणार आहे पहा, थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, रिक्वेस्ट ऍड करायचंय. कशा पद्धतीने पहा, ऍड रिक्वेस्ट वरती जाऊन राईट, जस्ट क्लिक अपॉन ऍड रिक्वेस्ट. याला आपण म्हणूया एपीआय. ओके, एपीआय टेस्ट केस 1. ठीक आहे, आयडियली याला ईपीआयच्या लँग्वेज मध्ये आपण रिक्वेस्ट म्हणतो. ओके, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग इन ब्रॅकेट मी टेस्ट केस राईट अप करतो. ओके, ठीक आहे, एपीआय रिक्वेस्ट और सिंपल टेस्ट केस. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन, दिस वन इज द फर्स्ट वन टेस्ट केस. ओके, फॉर नाउ थर्ड स्टेप मध्ये आपण काय केली, नीड टू क्रिएट अ रिक्वेस्ट, एपीआय रिक्वेस्ट. इथपर्यंत क्लिअर आहे गाईस? कालचेच टॉपिक आहे तिन्ही पण. हॅलो, येस सर. ओके, 3 थिंग्स केलेत आपण पहा. सर, फर्स्ट थिंग वर्कस्पेस क्रिएट केले, फर्स्ट टाइम आपल्याला करण्याची गरज आहे. ओके, सेकंड थिंग आपण कलेक्शन क्रिएट केले, ग्रुप ऑफ रिक्वेस्ट, आणि त्यामध्ये एक सिंगल एक जस्ट आपण आता एम्प्टी रिक्वेस्ट क्रिएट केली. ओके, या 3 स्टेप्स आहेत ज्या आपण कालपर्यंत एक्झिक्यूट केल्या. ओके, फाईन. आता यामध्ये पहा, आपल्याला जी पण काय रिक्वायर्ड डिटेल्स आहेत ना, ते आपल्याला इन द फॉर्म ऑफ काय हवंय, एक डॉक्युमेंट हवंय, ज्या डॉक्युमेंटला आपण रेफर करून पूर्णच्या पूर्ण टेस्ट केस काय करू शकतो, पोस्टमन मध्ये रिप्लिकेट करू शकतो. या लेवल नंतर फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण कंपनी लेवलला वर्क करतो राईट, सो हे फोल्डर क्रिएशन राईट, ऑलमोस्ट गोष्टी ऑलरेडी तिथं असतात. आपल्याला त्यामध्ये कलेक्शन क्रिएट करून डिफरंट रिक्वेस्ट ऍड करायचे असतात. ओके, आता जस्ट मी एक फॉर एक्झाम्पल फर्स्ट रिक्वेस्ट ऍड केली आहे राईट. आता माझं नेक्स्ट जॉब काय असणार आहे, तर डॉक्युमेंटेशन क्रिएट करणं. ओके, स्टेप 4, नीड टू क्रिएट as a test engineer. Okay, API test engineer need to create API request test document.
सो आपल्याला काय करायचं, एक डॉक्युमेंट फॉर एक्झाम्पल एक्सेल डॉक्युमेंट क्रिएट करायचे. ओके, मॅन्युअल टेस्टिंग करण्यासाठी, एपीआय मॅन्युअल टेस्टिंग करण्यासाठी. सो त्यासाठी प्री रिक्विसिट जे आहे, ओके, प्री रिक्विसिट म्हणजे आपल्याला जे रिक्वायर्ड आहे, रिक्वायर्ड, ओके, व्हॉट आय विल डू, प्री रिक्विसिट आपल्याला हे डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी टेस्ट केसचा जे आपल्याला प्री रिक्विसिट आहे. ओके, सो त्यामध्ये काय आहे तर तुमचं एपीआय डॉक्युमेंटेशन. ओके, हे एपीआय डॉक्युमेंटेशन आपल्याला कुठे अवेलेबल होणार आहे, तर हे पर्टिक्युलर प्रोजेक्ट साठी ज्या आपल्या टीम मधील डेव्हलपर्स असतील, ओके, डेव्हलपर्स असतील, हे पर्टिक्युलर डेव्हलपर काय करतात रे, एपीआय क्रिएट करतात. एपीआय क्रिएट करतात म्हणजेच एपीआय च्या रिलेटेड प्रोग्रामिंग कोडिंग करतात. ओके, सो पहा आपली एसडीएलसी ची लाईफ सायकल समजून घेऊया, सो दॅट त्याच्या रिलेव्हंट तुम्हाला समजेल. फर्स्ट फेज कोणता आहे गाइस? यस टेल मी. एसडीएलसी Requirement requirement gathering, yes, requirement gathering and analysis, information. yes, information requirement gathering and analysis. Fine, okay, sure. Fine, I'll write in short. Okay, so second phase कोणता आहे बोला, चलो Design. design, right? Okay, okay, third one phase बोला. Testing. Sorry. Development. Coding, right? Development. Development, that is the coding. Fourth one, yes, testing. Later on, Deployment. deployment, right? Okay, deployment, and last one is the maintenance. Fine, sure. Fine. Okay, so these are the standard 6 phases. हे सगळे स्टँडर्ड फेजेस आहेत जे कोणतेही तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करा त्यासाठी रिक्वायर्ड आहेत. ओके, सो आउट ऑफ दॅट आता असं अज्युम करा, ओके, आपण प्रोजेक्टच्या दृष्टीने विचार करूया. कीप ऑन म्यूट, ज्यांच्या एंडला नॉइज आहे ना त्यांनी म्यूट वरती राहा. ओके, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल असं अज्युम करा की आपल्याला एक वेबसाईट, ओके, क्लायंट एंडनी एक रिक्वायरमेंट आहे. ओके, वन मोमेंट. क्लायंट एंडनी एक वेबसाईट आपल्याला क्रिएट करायची. ओके, वेबसाईट क्रिएट करायची. ओके, क्लायंटसाठी आपल्याला, आणि त्या पर्टिक्युलर वेबसाईट मध्ये आपल्याला लॉग इन फंक्शनॅलिटी डेव्हलप करायची. फॉर एक्झाम्पल लॉग इन फंक्शनॅलिटी डेव्हलप करायची. स्टार्टिंगच आहे ऍप्लिकेशनचं. ओके, त्यासाठी आपल्याला सुरुवात कशाने करायची तर लॉग इन फंक्शनॅलिटी करायची. ओके, सो फॉर लॉग इन फंक्शनॅलिटी कोणत्याही वेबसाईटसाठी, कोणत्याही मोबाईल ऍप्लिकेशन साठी ज्यावेळेस एखादी रजिस्टर, अकाउंट आणि लॉग इन वाली फंक्शनॅलिटी क्रिएट करतात ना, त्याच्या लाईक बॅक एंडला खूप सारं त्या डेव्हलपरला काय करावं लागतं, कोडिंग करावं लागतं. ओके, आणि इथे सगळ्यात इम्पॉर्टंट असते ते म्हणजे लॉग इन. ओके, लॉग इन व्हॅलिडेशन अँड सिक्युरिटी. ओके, जस्ट फॉर नॉलेज पर्पज समजून घ्या की फॉर एक्झाम्पल क्लायंट आहे, त्या क्लायंटची रिक्वायरमेंट आहे एक वेबसाईट क्रिएट करा. त्या वेबसाईट मध्ये जे पण युजर रजिस्टर होणार आहेत, फॉर एक्झाम्पल ई कॉमर्स वेबसाईट आहे. ओके, ई कॉमर्स वेबसाईट आहे जिथे आपण शॉपिंग करू शकतो. ओके, जिथे आपण शॉपिंग करू शकतो अशा लेवलची वेबसाईट आहे ज्यासाठी आपल्याला लॉग इन फंक्शनॅलिटी हवी आहे. आणि लॉग इन फंक्शनॅलिटी जिथे पण येते तिथे काय असतात रे, व्हॅलिडेशन आणि सिक्युरिटी कन्सर्न्स असतात. राईट, ओनली व्हॅलिड युजर जो असेल त्याला पर्टिक्युलर युजरला ऍक्सेस मिळाला पाहिजे. सो या ठिकाणी काय होतं ना की ज्यावेळेस हे पर्टिक्युलर रिक्वायरमेंट येते त्याच्या सराउंडिंग जो पण बिझनेस पर्सन असेल, बिझनेस अनालिस्ट असेल, प्रोडक्ट ओनर असेल, तुम्ही कोणतेही मॉडेल यूज करा. ओके, फेजेस ऑलमोस्ट सेम आहेत. सो पर्टिक्युलर तुमचा बिझनेस पर्सन क्लायंट कडून जी पण काही रिक्वायरमेंट आहे ते प्रॉपर डॉक्युमेंट करेल. बेस ऑन दॅट त्याचा अनालिसिस होईल. नेक्स्ट फेज मध्ये डिझायनिंग होईल. ओके, आणि वन्स डन विथ द डिझायनिंग देन कोडिंग होईल. या ठिकाणी जी लॉग इन फंक्शनॅलिटी डेव्हलप करायची. ओके, सो फॉर पर्टिक्युलर लॉग इन फंक्शनॅलिटी जे डेव्हलपर्स असतील टीम मधील, ओके, जे डेव्हलपर्स असतील ते काय डिसाइड करतात, ती लॉग इन फंक्शनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी काय लॉजिक इम्प्लिमेंट करता येईल. ओके, सो फॉर एक्झाम्पल फ्रॉम झिरो लेवल, ओके, झिरो लेवल जर पूर्णपणे लॉग इन फंक्शनॅलिटी त्यांना डेव्हलप करायची त्यासाठी काय लागू शकतो बोला. आपल्याला एकदम झिरो लेवल पासून कोणतंही फीचर डेव्हलप करायचं त्यासाठी काय लागेल रे, सगळ्यात इम्पॉर्टंट
टाइम लागेल, राईट? ओके, टाइम लागेल. आणि टाइम इट मीन्स बजेट किंवा कॉस्ट, प्रोजेक्ट कॉस्ट इन्क्रीज होईल, राईट? टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोजेक्ट कॉस्ट, करेक्ट? पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल एका प्रोजेक्ट मध्ये एक फंक्शनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी, असं जेम करा, ही लॉग इन फंक्शनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी 1 आठवड्याचा टाइम लागतो. ओके, 5 days लागतात. सो त्या पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीसाठी एक ठराविक एक्स कॉस्ट असेल, राईट? आणि तेच जर वर्क 5 days वर्क जर विदिन अ सिंगल डे झालं तर तो डेव्हलपर दुसऱ्या टास्क वरती काम करू शकतो, राईट? त्यामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे, त्या प्रोजेक्टची कॉस्ट कटिंग होणार आहे किंवा इफिशियन्सी वाढणार आहे, राईट? शॉर्ट टाइम मध्ये आपण जास्त काम करू शकतो तो डेव्हलपर. ओके, बट ज्यावेळेस कोणतीही फंक्शनॅलिटी फ्रॉम 0 लेवल त्यांना डेव्हलपरला पण एनालिसिस करावी लागते, त्याच्या सराउंडिंग डिस्कशन असतात, देन लॉजिक इम्प्लिमेंटेशन अँड देन प्रोग्रामिंग. ओके, कोडिंग मध्ये पण खूप सारे त्यांचे स्टेप्स असतात. फाईन. ज्यावेळेस ही लॉग इन फंक्शनॅलिटी ते 0 लेवल पासून हे करतील, स्टार्ट करतील, त्यावेळेस फॉर एक्झाम्पल त्यांना 5 days टाइम लागतो. ओके, असं अज्युम करा. आणि ओके, आपल्याला टाइम रिड्यूस करायचा आहे कारण टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोजेक्ट कॉस्ट, राईट? त्यामुळे जे पण मॅनेजमेंट असते ते ऑलवेज लुक फॉरवर्ड पाहतात की काय असे अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स आहेत का जेणेकरून आपण प्रोजेक्टची टाइम सेव्ह करू शकतो, जेणेकरून अल्टिमेटली काय सेव्ह होईल रे, कॉस्ट सेव्ह होईल. ओके, सो फॉर दॅट रिझन तुम्ही बरेचसे वेबसाईट्स ऑब्झर्व केले असतील. आपण लॉग इन करू शकतो, लॉग इन विथ फेसबुक करू शकतो, लॉग इन विथ जीमेल करू शकतो. मोस्टली तुम्ही लॉग इन विथ जीमेल तर पाहिलं असेल. ओके, करेक्ट आहे? हॅलो हॅलो, व्हॉइस येतोय गाइस क्लिअर? Yes, yes, yes. ओके, Yes, yes. ठीक. ओके, सो मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशनच्या ठिकाणी आहे ना, तुम्ही गाईज लॉग इन विथ युअर जीमेल अकाउंट पाहिलं असेल. ओके, लॉग इन विथ युअर फेसबुक अकाउंट किंवा लॉग इन विथ युअर डिफरंट अदर अकाउंट्स आहेत, सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता, राईट? वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती. सो या ठिकाणी मेन फंक्शनॅलिटी काय आहे, त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन मध्ये, त्या पर्टिक्युलर वेबसाईट मध्ये लॉग इन तर करायचंय आपल्याला. ओके, सो त्यासाठी जे पण काही व्हॅलिडेशन होणार आहेत गाईज, ओके, त्याचं प्रोग्रामिंग लॉजिक ऑलरेडी लाईक लॉग इन व्हॅलिडेशन साठी ऑलरेडी तुम्ही एक गेटवे यूज करताय, एक इंटरफेस यूज करताय, दॅट इज द जीमेल एपीआय. म्हणजे तुम्ही काय करताय की युझिंग जीमेल, ओके, जो ऑलरेडी तुमचं अकाउंट क्रिएटेड जर असेल तर युझिंग दॅट क्रेडेन्शियल तुम्ही काय करताय, या थर्ड पार्टी ऍप्लिकेशनचं क्लायंट एंडची जी काही वेबसाईट आहे त्याचं व्हॅलिडेशन करताय, सो दॅट हा जो काही जीमेल कडून असणारा लॉग इनचा कोड आहे, एपीआय आहे, तो बाय डिफॉल्ट ऑलरेडी रेडीमेड असतो. तो त्या पर्टिक्युलर डेव्हलपरला फक्त काय करायचा असतो, त्यामध्ये इंटिग्रेट करायचा असतो. त्यामुळं या ठिकाणी जे वर्क तुमचं 5 days होतं लॉग इन फंक्शनॅलिटीचं व्हॅलिडेशन हेडॅक, सिम्पल शॉर्ट मध्ये समजा, ते 1 to 2 days मध्ये काय होणार आहे, तुमचं कम्प्लीट होणार आहे. त्याच्या मागे रिझन काय आहे, कारण तुम्हाला 0 लेवल पासून पूर्ण लॉजिक राईट करायचं नाहीये. जे ऑलरेडी एक्झिस्टिंग तुमचे एपीआयज आहेत ते एपीएस तुम्हाला फक्त इथे इम्प्लिमेंट करायचे. सो तुमचं जे काही व्हॅलिडेशन असणार आहे, इट विल बी टेकन केअर बाय एपीआय, राईट? लॉग इन एपीआय. ओके, लॉग इन. मग या ठिकाणी जे पिक्चर मध्ये येणार आहेत ते काय येणार आहेत, एपीआय पिक्चर मध्ये येणार. आता पहा या ठिकाणी वन ऑफ द मेजर ऍडव्हान्टेज जो आहे ना एपीआयचा, दॅट इज तुमचा टाइम रिड्यूस झाला, ऍज वेल ऍज जीमेलला त्यांचं पूर्ण बिझनेस लॉजिक पण थर्ड पार्टीला नाही द्यावं लागलं, राईट? त्या ठिकाणी त्यांनी फक्त जी रिक्वायरमेंट होती लॉग इन फंक्शनॅलिटीची, ओनली दॅट रिक्वायरमेंट दे प्रोव्हाइडेड टू दी पर्टिक्युलर कंपनी. ओके, पर्टिक्युलर डेव्हलपर. ओके, त्यांनी पूर्ण त्यांची ईमेल राईट करा, ईमेल स्टोअर करा, डिलीट करा, बाकीच्या कोणत्याही फंक्शनॅलिटी या ठिकाणी दिलेली नाहीत. त्यांनी फक्त फंक्शनॅलिटी कोणती दिली, लॉग इन विथ जीमेल, राईट? त्यामुळे डेव्हलपरचा डेव्हलपमेंट टाइम पण वाचला, त्यामुळे अल्टिमेटली प्रोजेक्टची कॉस्ट पण रिड्यूस झाली. ओके, दॅट इज वन ऑफ द ऍडव्हान्टेज. त्यामुळे बऱ्याचशा कंपनीज काय करतात ना, एपीआय वरती डिपेंड असतात. दिस इज जस्ट सिम्पल एक्झाम्पल. ओके, सो ते ट्राय काय करतात डेव्हलपर, की आपण एपीआय क्रिएट करू प्रत्येक फंक्शनॅलिटीच्या सराउंडिंग, सो दॅट आपण त्यांना काय करू शकतो, रियूज करू शकतो. ज्या ज्या ठिकाणी लॉग इन फंक्शनॅलिटीची गरज आहे, ज्या ज्या ठिकाणी त्या फंक्शनॅलिटीची गरज आहे, आपण एपीआय कॉल करू शकतो आणि एपीआय कॉल थ्रू आपण सर्व्हिस देऊ शकतो. ओके, सो या ठिकाणी होतं काय बा, जसंही पर्टिक्युलर डेव्हलपरने
पर्टिक्युलर एपीआय क्रिएट केले किंवा एक्झिस्टिंग एपीआय यूज केले. या ठिकाणी दोन पॉसिबिलिटी असतात गाईज. पहा, तुमचा जो डेव्हलपर असेल तो पर्टिक्युलरली स्पेसिफिक फंक्शनॅलिटीसाठी एपीआय आयदर क्रिएट करेल किंवा एक्झिस्टिंग तुमचे जे एपीआय असतील त्यांचा यूज करेल. ह्या दोन पॉसिबिलिटीज आहेत फॉर एपीआय. ओके, एपीआय क्रिएट करण्याचं काम असेल किंवा एक्झिस्टिंग एपीआयचा यूज करण्याचं काम असेल ते कोण करणार आहे? डेव्हलपर करणार आहे. ओके, तर या सिच्युएशन मध्ये काय होतं बा, जे पण एपीआय क्रिएट केलेत किंवा जे पण एपीआय एक्झिस्टिंग यूज मध्ये आणलेत पर्टिक्युलर वेबसाईट साठी, ओके, ते टेस्ट करण्याचं काम डेव्हलपर त्यांच्या एंडने करतो. त्या टेस्टिंगला कोणतं टेस्टिंग म्हणतात सांगा? चलो टेल मी. इंटिग्रेशन टेस्टिंग. नाही. सुरुवात नाही कुठून sir. होते? Unit. युनिट टेस्टिंग. युनिट टेस्टिंग. परफेक्ट. ओके, इंटिग्रेशन टेस्टिंग. येस, ते लेटर ऑन म्हणजे मल्टिपल मॉड्यूल साठी, बट मोस्ट प्रोबेबली मिनिमम युनिट टेस्टिंग. लेवल जी टेस्टिंग एक्सपेक्टेड असते फ्रॉम द डेव्हलपर दॅट इज द युनिट टेस्टिंग. White box. युनिट टेस्टिंग म्हणजे काय? करेक्ट, व्हाईट बॉक्स टेस्टिंग. जो पर्टिक्युलर डेव्हलपरने कोड लिहिलेला आहे, जो कोड केलेला आहे, तो वर्क होतोय का नाही हे क्रॉस चेक करण्यासाठी फक्त त्या कोडच्या सराउंडिंग नॉलेज कोणाला आहे? पर्टिक्युलर डेव्हलपरला आहे. डेव्हलपर. कारण त्याने ती फंक्शनॅलिटी डेव्हलप केली आहे. सो दॅट त्याची ती जिम्मेदारी आहे की टू चेक द पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी. त्यासाठी त्यांना कोणती टेस्टिंग करावं लागते? युनिट. आणि ज्यावेळेस असे कॉम्बिनेशन मध्ये खूप सारे एपीआय क्रिएट होतात, फॉर एक्झाम्पल लॉग इन साठी एक एपीआय, सर्च साठी एक एपीआय, प्रोडक्ट कार्ट मध्ये ऍड करण्यासाठी एक एपीआय, असे तुमचे जे मेजर फंक्शनॅलिटीज असतात ना गाईज. फॉर एक्झाम्पल पहा, रजिस्टर अकाउंट. ओके, आय जस्ट रायटिंग एक्झाम्पल, थोडं डिटेल मध्ये एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. ओके, फॉर एक्झाम्पल रजिस्टर अकाउंट, लॉग इन अकाउंट. ओके, देन आपण लॉग इन केल्यानंतर काय करू शकतो? ई कॉमर्स वेबसाईट वरती तर प्रोडक्ट सर्च करू शकतो, राईट? प्रोडक्ट सर्च फंक्शनॅलिटी. ओके, नंतर रिस्पेक्टिव्ह जे पण प्रोडक्ट आपण हे केलेले आहे, सर्च केलेले आहे, ते ऍड टू कार्ट अँड मेकअप पेमेंट. ओके, आपण चेकआउट करून काय करू शकतो? त्याचा पेमेंट हे करू शकतो, राईट? आणि वन्स वी डन विथ द पेमेंट, नेक्स्ट जी प्रोसेस असते ती कोणती प्रोसेस असते? तर प्रोडक्ट डिलिव्हरीची. प्रोडक्ट डिलिव्हरी, राईट? प्रोडक्ट डिलिव्हरीची प्रोसेस असते. ओके, सो लाईकवाईज ऍज ऑफ नाउ हे प्रोडक्ट डिलिव्हरी ऑर अँड रिटर्न फंक्शनॅलिटी. ओके, आपण प्रोडक्ट रिटर्न पण करू शकतो, रिटर्न फंक्शनॅलिटी. फॉर एक्झाम्पल लाईकवाईज हे मेजर फंक्शनॅलिटी अज्युम करा ई कॉमर्स ऍप्लिकेशन साठी. रजिस्टर अकाउंट, लॉग इन, प्रोडक्ट सर्च, ऍड टू कार्ट, मेकअप पेमेंट, प्रोडक्ट डिलिव्हरी अँड रिटर्न फंक्शनॅलिटी. सो डेव्हलपर काय करेल ना, पहा, ज्या ठिकाणी रेडीमेड एपीआय अवेलेबल आहेत, फॉर एक्झाम्पल रजिस्टर अकाउंट. ओके, रजिस्टर अकाउंट साठी ते स्वतःचे फॉर एक्झाम्पल क्रिएट केलंय या ठिकाणी एपीआय. ओके, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल त्यांना एपीआय क्रिएट करावा लागला. ओके, फाईन. बट लॉग इन साठी त्यांनी काय केलं? रेडीमेड एक्झिस्टिंग जीमेलचा जो एपीआय होता, ओके, जीमेल लॉग इन एपीआय, ओके, तो यूज केला. फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट सर्च साठी त्यांनी एपीआय क्रिएट केला. पहा कशा पद्धतीने डेव्हलपर वर्क करतात. एपीआय क्रिएट केला. ऍड टू कार्ट साठी त्यांनी फॉर एक्झाम्पल क्रिएट केला, बट पेमेंट करण्यासाठी आपण डिफरंट मेथड्स यूज करतो. त्यासाठी पहा त्यांनी एक्झिस्टिंग एपीआय यूज केले, पर्टिक्युलर बँकचे किंवा तुमचे युपीआय जे आहेत ना, युपीआय ट्रान्झॅक्शन्स आहेत, राईट? ओके, त्या पर्टिक्युलर युपीआय ट्रान्झॅक्शन्स किंवा वॅलेट्स तुमचे जे आहेत, पर्टिक्युलर फोन पे, पेटीएम, गुगल, राईट? त्या पर्टिक्युलर कंपनीचे त्यांनी पेमेंट साठीचे एपीआय घेतले. एपीआय म्हणजे फंक्शनॅलिटी जी दोन सॉफ्टवेअरच्या इन बिटवीन लाईक अ वेटर काम करते. रिक्वेस्ट घेणार, रिक्वेस्ट सर्व्हर पर्यंत हे करणार, सर्व करणार, राईट? आणि अगेन बॅक सर्व्हर पासून रिक्वेस्ट क्लायंटला आणून देणार, लाईकवाईज. ओके, सो या ठिकाणी पहा एक्झिस्टिंग एपीआय, हा पण एक्झिस्टिंग एपीआय होता, राईट? याचा यूज केला. प्रोडक्ट डिलिव्हरी अँड रिटर्न फंक्शनॅलिटी साठी फॉर एक्झाम्पल त्यांनी एपीआय क्रिएट केले. वन मोमेंट गाइस. ओके, चलो. ओके, चलो, नाउ टेल मी, हे समजलं? इथपर्यंत समजलंय? एपीआय कशा पद्धतीने क्रिएट होतात किंवा एक्झिस्टिंग एपीआय डेव्हलपर कसे यूज मध्ये आणतात हे समजलंय?
Yes. हॅलो, व्हॉइस येत नाही कोणाचा? Yes, sir. Okay, sir. येस सर. ओके, चलो. ठीक आहे. आतापर्यंत पहा, आपण मॅन्युअल टेस्टिंग मध्ये प्रत्येक फंक्शनॅलिटीला ट्रीट केलं की ही फंक्शनॅलिटी डेव्हलपर कोडिंग करणार आहे. ओके, सो प्रत्येक गोष्टीसाठी डेव्हलपरला प्रोग्राम करणं गरजेचं आहे, कोडिंग करणं गरजेचं आहे. बट ज्या ठिकाणी एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटीज आहेत ना, त्या पण यूज करण्यासाठी त्यांना इंटिग्रेशन किंवा कोडिंग करावं लागतं. बट त्यांचं जे कोडिंग करण्याचा टाइम आहे ना, जर तुमचा एक्झिस्टिंग कोड असेल आणि त्याला इनकॉर्पोरेट करायचं असेल, त्याला इंटिग्रेट करायचं असेल तर कमी वेळ लागतो. पण तो जर 0 लेवल पासून करायचं असेल, सिंगल लाईन पासून, सुरुवातीपासून करायचं असेल तर खूप सारा वेळ लागेल. करेक्ट? सो त्यासाठी काय करतात डेव्हलपर्स, डिफरंट एपीआयज क्रिएट करतात सराउंडिंग टू दॅट फंक्शनॅलिटी, जेणेकरून त्या फंक्शनॅलिटी तुम्ही काय करू शकता, रिपीटेडली यूज करू शकता. आता पहा होतं काय, ज्यावेळेस हा पर्टिक्युलर एपीआय क्रिएट केला किंवा पर्टिक्युलर अनदर एखादा एक्सटर्नल कंपनीचा एपीआय त्यांनी इंटिग्रेट केला, या दोन्ही सिच्युएशन मध्ये त्यांना टेस्टिंग करावी लागते. ओके, दोन्ही सिच्युएशन मध्ये काय करावे लागते, टेस्टिंग, अँड दॅट इज कॉल्ड एज व्हाईट बॉक्स युनिट टेस्टिंग. ओके, मी जस्ट ह्या दोन गोष्टींचे एक्झाम्पल घेतो. सिमिलर लॉजिक अप्लाइज टू अदर. ओके, सो ज्यावेळेस पर्टिक्युलर एपीआयचं त्यांनी युनिट टेस्टिंग केलं, ओके, आणि फॉर नाव असं समजा की तुमचं फ्रंट एंड वेबसाईट क्रिएटेड नाहीये, त्यांनी जस्ट इंडिव्हिज्युअल फंक्शनॅलिटी त्यांच्या एंडला क्रिएट केली डेव्हलपरने, आणि ती फंक्शनॅलिटी युनिट टेस्टिंग केली आणि त्यांना कोडचा पण ऍक्सेस आहे. बट ऍज अ टेस्टर, जोपर्यंत आपल्याला पर्टिक्युलर वेबसाईटची लिंक URL मिळत नाही, तोपर्यंत आपण टेस्टिंग स्टार्ट करू शकतो का? हॅलो, नाही करू शकत, राईट? ओके, सो पर्टिक्युलर लाईक एपीआय टेस्टिंग तिथेच मेन रोल मध्ये येते. आपल्याला ज्यावेळेस फ्रंट एंड अवेलेबल नाहीये, फ्रंट एंड अजून डेव्हलप झालेलं नाहीये, बट हे इंडिव्हिज्युअल फंक्शनॅलिटी तर वर्क होऊ शकतात, राईट? डेव्हलपरने जे टास्क क्रिएट केले, त्या एपीआय क्रिएट केलेत, ह्या फंक्शनॅलिटीज आहेत ऍज ऑफ नाउ. ओके, रजिस्टर अकाउंट एक सेपरेट फंक्शनॅलिटी आहे, लॉग इन अकाउंट एक सेपरेट फंक्शनॅलिटी असं समजा. ओके, सो ह्या फंक्शनॅलिटीतील डेव्हलपर्स त्यांच्या लेवलला युनिट टेस्टिंग करतायत, प्रॉपरली वर्क होत आहेत. बट त्यांच्याकडे इतका वेळ नाहीये की या प्रत्येक फंक्शनॅलिटीचं आहे ना इन डेप्थ जाऊन, इन डिटेल जाऊन टेस्टिंग करावं. ओके, सो फॉर दॅट रिझन, ज्यावेळेस फ्रंट एंड डेव्हलप नसेल, दोन सिनेरिओ आहेत विदाउट फ्रंट एंड. ओके, मी दोन्ही सिनेरिओ क्लिअर करतो. विदाउट फ्रंट एंड, ओके, विदाउट फ्रंट एंड आपल्याला जी टेस्टिंग करायचं असतं, दॅट टेस्टिंग इज नथिंग बट युअर एपीआय टेस्टिंग. ओके, सो या सिच्युएशन मध्ये पहा, डेव्हलपर आणि टेस्टर मध्ये डिफरन्स कसा आहे. डेव्हलपरला पूर्ण ऍक्सेस आहे कोडचा, राईट? सो दॅट ते त्यामध्ये पर्टिक्युलर चेंजेस करून चेक करू शकतात. बट ऍज अ टेस्टर आपल्याला कोणत्याही प्रकारचा कोडचा ऍक्सेस नसतो, ऍज वेल ऍज विदाउट फ्रंट एंड आपल्याकडे त्या पर्टिक्युलर ब्राउझरची लिंक पण नाहीये जे आपण कोणत्याही ब्राउझर मध्ये ओपन करू शकतो. फॉर दॅट सिच्युएशन म्हणून आणि ओनली म्हणून, ओके, आपण कोणत्या टूलचा यूज करणार आहे? हॅलो, पोस्टमॅन टूल्स. ओके, मार्केटमध्ये पोस्टमॅन सारखे खूप सारे डिफरंट टूल्स आहेत, बट व्हॉट इज द मेन ऍडव्हान्टेज? इट इज अ ओपन सोर्स. ओके, आणि वन ऑफ द फेमस टूल आहे, आणि फंक्शनॅलिटीज आहेत ज्या सफिशियंट आहेत फॉर टेस्टिंग ऑफ एपीआय. ओके, सो त्यामुळे आपण कोणत्या टूलचा यूज करतो, तर एपीआय टूलचा. पहा आता सेकंड पॉसिबिलिटी पहा. फर्स्ट पॉसिबिलिटी मध्ये डेव्हलपरने एपीआय क्रिएट केले, त्यांच्या लेवलला त्यांनी त्याचं युनिट टेस्टिंग केलं, आणि नेक्स्ट लेवल ऑफ डिटेल टेस्टिंग साठी कुणाकडे दिलं? टेस्टर्सकडे दिलं. मग यामध्ये जे मेजरली वर्क करतात डिटेल टेस्टिंग मध्ये ते असतात एपीआय टेस्टर. ओके, जे लाईक स्पेशलाइज असतात इन एपीआय टेस्टिंग. ओके, सो त्यासाठी पर्टिक्युलरली आपण जस्ट फॉर एक्झाम्पल एक टूल पाहतोय, दॅट इज द पोस्टमन. मार्केटमध्ये कंपनी वाईज असे डिफरंट टूल असतात, बट ऑलमोस्ट सगळ्यांचं वर्क सेम असतं. ओके, सो विदाउट फ्रंट एंड आपण एपीआय टेस्टिंग करणार आहे, त्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड टूल आहे पोस्टमन, राईट? ज्यामध्ये आपण काय करतो, फर्स्ट स्टेप इन्स्टॉल करतो, डाउनलोड करून इन्स्टॉल करतो. सेकंड स्टेप आपण काय करतो, वर्क स्पेस क्रिएट करतो. थर्ड स्टेप आपण काय करतो, वर्क स्पेस क्रिएट केल्यानंतर कलेक्शन क्रिएट करतो, आणि फोर्थ स्टेप काय, त्यामध्ये रिक्वेस्ट ऍड करतो. पहा या ठिकाणी या ज्या 4 स्टेप्स केलेत ना आपण, त्या या ठिकाणी करतो. ओके, चलो, इथपर्यंत क्लिअर आहे? हॅलो,
Yes, sir. आपण आपलं पर्टिक्युलर वर्क कधी स्टार्ट करणार आहे समजलंय आता. डेव्हलपरने ज्या वेळेस एपीआय डेव्हलप केले आणि त्यांच्या एंडला बेसिक लेवल ऑफ टेस्टिंग परफॉर्म केली तर हॅलो हा पोस्टमॅन टूल आपण कोड बघण्यासाठी यूज करतो ना थोडक्यात. कोड नाही, त्याचं फंक्शनॅलिटी चेक करण्यासाठी करतो. आपल्याला कोडचा ऍक्सेस नसतो. ओके. ओके, कोडचा जो ऍक्सेस असतो ना तो ओनली टू द डेव्हलपर असतो. त्यामध्ये चेंजेस करतील, अपडेट करतील, डिलीट करतील, तो ऍक्सेस ओनली टू द डेव्हलपर्स आहे. पोस्टमॅन टूल वर आपण टेस्टिंग करतो का? राईट, टेस्टिंग करतो म्हणजे काय, आपण ठराविक रिस्पॉन्स रिक्वेस्ट करतो आणि त्या रिक्वेस्टचा काय चेक करतो, रिस्पॉन्स चेक करतो. इथं 2 थिंग्स इम्पॉर्टंट आहेत पहा. एक म्हणजे तुमचा रिक्वेस्ट अँड अनदर वन इज युअर रिस्पॉन्स. ठीक आहे, आपण ते डॉक्युमेंट मध्ये आता पाहणारच आहे. ओके, सो बट या 4 स्टेप्स क्लिअर आहेत का रे, आपल्याला डॉक्युमेंट का क्रिएट करायचंय. ओके हो सर. ठीक आहे, चल. ओके, या स्टेप्स नंतर पहा आपण जे डॉक्युमेंट क्रिएट करतोय त्यासाठी हे सर्व रामायण महाभारत चालू आहे. ओके, क्लिअर राहू द्या, अंडरस्टँडिंग. ओके चल, त्यासाठी प्री गाइस कीप ऑन म्यूट. ओके ओके, सो त्यासाठी आपल्याला प्री रिक्विजिट काय आहे, एपीआय डॉक्युमेंटेशन. एपीआय डॉक्युमेंटेशन कोण देणार आहे आपल्याला, डेव्हलपर. ते कधी क्रिएट करतील डॉक्युमेंटेशन, ज्यावेळेस तुमचे पर्टिक्युलर एपीआयचं त्यांनी कोडिंग केलंय आणि त्या एपीआयचं काय केलंय त्यांनी टेस्टिंग परफॉर्म केलं त्यांच्या एंडला, युनिट टेस्टिंग. सो वन्स दे डन विथ द युनिट टेस्टिंग, ते त्याचं एक काय क्रिएट करतील, एपीआय डॉक्युमेंटेशन. त्यालाच काय म्हणतो आपण, एपीआय डॉक्युमेंटेशन. आणि ते पर्टिक्युलर एपीआय डॉक्युमेंटेशन आपल्याला टेस्टरला देतील. कशासाठी, फॉर फर्दर डिटेल टेस्टिंग. ठीक आहे, जे फर्दर डिटेल टेस्टिंग परफॉर्म करायचं त्यासाठी आपल्याला ते डॉक्युमेंटेशन अवेलेबल करून देतील. ओके, सो ते जे डॉक्युमेंटेशन आहे त्यामध्ये काय काय गोष्टी असतील, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे, ते आपण या ठिकाणी पाहूया की आपल्याला एपीआय टेस्ट आपण क्रिएट केली, त्या डॉक्युमेंटेशन मध्ये काय काय असेल. ओके चलो लेट्स सी एपीआय डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, हे डॉक्युमेंटेशन समजण्यासाठी आय विल बी गिव्हिंग वन डेमो लिंक. ठीक आहे, मी हे लिंक देतोय तुम्हाला इथे. ओके, ही लिंक आहे गाईज. ओके, डेमो लिंक आहे, यावरून आपण समजून घेणार आहे एपीआय डॉक्युमेंटेशन कशा पद्धतीने असेल. ओके चलो, लेट मी गो टू द ब्राउझर. ब्राउझर विजिबल आहे का सगळ्यांना? येस सर, येस सर. ओके फाईन, चल ठीक आहे, परफेक्ट. या ठिकाणी फोकस करा बा, सिंगल युजर. मी जस्ट आहे ना बा या वेबसाईटला व्हिजिट केलंय, एंटर करतो आणि स्क्रोल डाऊन करतो. ओके, तुम्हाला जे डिटेल्स आपल्याला ज्यावरती वर्क करायचंय, ज्यावरती आपल्याला टेस्टिंग साठी युज करायचंय ते हे लिस्ट आहे. आउट ऑफ दॅट आपल्याला फोकस करायचंय आज गेट रिक्वेस्ट वरती. मी इथं लिस्ट ऑफ युजर ऐवजी ना सिंगल युजर वरती क्लिक करतोय ओनली. ओके ठीक आहे, वन मोमेंट, लेट मी कॅप्चर दी स्नॅपशॉट. स्निपिक टूलने काय करत नाहीये, स्नॅपशॉट कॅप्चर करतो हायलाइट करण्यासाठी. इथे फर्स्ट थिंग दिसते का टॉपला तुम्हाला इथे? हॅलो, येस. हा, आपण आता येस याला आपण काय म्हणतो, आपल्या सिंपल लँग्वेज URL किंवा वेबसाईट. राईट, वेबसाईट. ठीक आहे, मी क्लिक केलंय पहा गाईज इथे सिंगल युजर रिक्वेस्ट वरती. ओके, या रिक्वेस्टचा टाइप कोणता आहे रे? गेट. गेट रिक्वेस्ट आहे. पहा मी डिटेल्स तुम्हाला वेबसाईट वरून हायलाइट करतोय आणि याच डॉक्युमेंट वरून आपण एक्सेल शीट क्रिएट करतो. पहा इथे पहा रिक्वेस्ट साठी इथे एक तुम्हाला URL दिसते का, बेसिक URL. ठीक आहे, या ठिकाणी किती नंबरचा युजर आहे रे हा? 2 नंबर. 2 नंबरचा युजर आहे. राईट, 2 नंबरचा युजर आहे. या ठिकाणी एक चेक करा, हा काय रिस्पॉन्स आहे. किती आहे रे रिस्पॉन्स कोड याचा? 200. राईट, सो या ओव्हरऑल इन्फॉर्मेशन वरून आपल्याला समजलं मी गेट रिक्वेस्ट करतोय, एपीआय गेट रिक्वेस्ट करतोय कशासाठी, सिंगल युजरचे डिटेल्स कॅप्चर करण्यासाठी. ओके, त्यामध्ये ते युजरचा आयडी काय आहे, तर आयडी आहे 2. तो आयडी कुठं मेन्शन आहे पहा, हा आहे तुमचा रिस्पॉन्स. ओके, दिस वन इज द आयडी नंबर 2. या पर्टिक्युलर युजरचा जो ईमेल ऍड्रेस आहे तो आपल्याला इन टर्म्स ऑफ रिस्पॉन्स मिळालाय, त्याचा फर्स्ट नेम मिळालंय,
लास्ट नेम मिळालंय. ओके, अवतार लिव्ह इट हे इमेजचा टाइप आहे. जस्ट नाव फोकस करा, ईमेल आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, या 3 इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला समजल्या. आपण युजरचे डिटेल साठी गेट रिक्वेस्ट केली. कोणत्या नंबरच्या युजरसाठी? सेकंड नंबरच्या युजरसाठी. मला त्याच्या सेकंड नंबरच्या युजरसाठी ईमेल आयडी, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हा काय मिळालाय? मला रिस्पॉन्स मिळालाय. काय मिळालाय? रिस्पॉन्स मिळालाय, राईट. आणि याच रिस्पॉन्सचा रिस्पॉन्स कोड किती आहे रे? 200 आहे. क्लिअर आहे? जेवढ्या हायलाइट केल्या त्या गोष्टी क्लिअर आहेत? ओके, चलो. फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ते सांगितलं. हा, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. फॉर एक्झाम्पल हा सेकंड नंबरचा युजर आहे, ज्याचा ईमेल आयडी हा आहे, फर्स्ट नेम जनेत आहे आणि हे लास्ट नेम काय आहे? विवर आहे. डेमो वेबसाईट आहे त्यामुळं अदर कंट्रीचे नेम्स आहेत. ठीक आहे. ओके, चलो. ओके, सो आता मी सिंपल ठीक आहे. लेट मी क्रिएट अनदर शीट. ओके, जस्ट मी याचं फॉर्मॅटिंग हे करतो. हे डॉक्युमेंटेशन पण शेअर करेल मी तुम्हाला. Keep source with. Let me minimize. Okay, let me reduce some font. चलो, आपण पण डॉक्युमेंटेशन कशा पद्धतीने क्रिएट करायचं, आपलं जे टेस्ट टेम्पलेट आहे. ओके, चलो. या ठिकाणी पहा, फर्स्ट थिंग आपण ज्या पद्धतीने टेस्ट केस आयडी देतो, फॉर एक्झाम्पल TC ओके 001, किंवा तुम्ही API रिक्वेस्ट आहे तर त्या पद्धतीने करू शकता. इट डझंट मॅटर. हे डिपेंडिंग अपॉन कंपनी. तुमच्या अंडरस्टँडिंग साठी टेस्ट रिक्वेस्ट म्हणूया आपण या ठिकाणी TR001. ओके, फॉर नाव एंड पॉइंट म्हणजे ओके, लेट मी गो टू दी वेबसाईट. फॉर नाव एंड पॉइंट म्हणजे हा एंड पॉइंट आहे पहा या ठिकाणी. ओके, मी जस्ट क्लिक करतो इथे. ठीक आहे, या ठिकाणी पहा, हा पूर्ण कॉपी करायचा आहे आपल्याला इथून. ओके, इथे URL मधून. लेट मी गो टू द डॉक्युमेंट. इथे मी पेस्ट करतोय. फाईन, चलो. HTTP मेथड टाइप आपण कोणत्या प्रकारची रिक्वेस्ट केली रे आता? गेट रिक्वेस्ट केली. परफेक्ट. ओके, चलो. ही पूर्ण URL या ठिकाणी आहे ना, सॉरी, या ठिकाणी हे करा. एंड पॉइंट म्हणजे काय गाईज ना? लेट मी गो टू द वेबसाईट अगेन. बॅक येतोय मी. एंड पॉइंट म्हणजे ही जी पर्टिक्युलर रिक्वेस्ट आहे ना या ठिकाणी, दॅट वन इज द एंड पॉइंट. ओके, ऍज ऑफ नाउ जस्ट हा एंड पॉइंट आय विल ट्राय टू कॉपी. ओके, वन मोमेंट, सिलेक्ट होत नाहीये. लेट मी सिलेक्ट फ्रॉम हियर. ठीक आहे, तुम्ही सिंपल यावरती क्लिक करून स्लॅश करून इथपासून कॉपी पण करू शकता. ओके, सेम लिंकला गेलोय मी आणि जस्ट ठीक आहे हिट केलंय मी. ठीक आहे. देन बॉडी या ठिकाणी पहा, या पर्टिक्युलर रिक्वेस्ट साठी मी इन्फॉर्मेशन फेच करतोय. मला काही पास करण्याची गरज पडली का रे? एक्स्ट्रा काही इथे पास करण्याची गरज पडली का? नाही. या रिक्वेस्ट मध्ये ज्यावेळेस तुम्ही गेट रिक्वेस्ट करता त्या ठिकाणी बॉडी अवेलेबल नसते. ओके, रिस्पॉन्स पहा, सक्सेस रिस्पॉन्स. तुम्हाला रिस्पॉन्स कोड किती मिळाला आहे या वेबसाईट मध्ये? 200 मिळणार आहे, राईट. चलो, लेट मी पुट. ठीक आहे, ऍज ऑफ नाउ फेलियर रिस्पॉन्स हे कर, जस्ट डिलीट इट. ओके, सो सक्सेस रिस्पॉन्स कोड किती मिळाला आपल्याला? 200 मिळाला आहे. ओके, दिस आपण कॉलम्स जस्ट सिंपल ठेवा, खूप सिंपल, सिम्प्लिफाईड ठेवा. ठीक आहे, काही कन्फ्युजन नको आपल्याला. फाईन, रिस्पॉन्स कोड 200 मिळाला आहे. ऍज ऑफ नाउ कमेंट पण आपल्याला काही रिक्वायर्ड नाही. ठीक आहे, आता पहा या ठिकाणी व्हॅलिडेशन मध्ये टेस्ट केस आयडी गाईज, एंड पॉइंट. ओके, देन मेथड, देन URI म्हणजे तुमची पूर्ण लिंक ती. बॉडी आता आपण काही पास करत नाही. स्टेटस कोड आहे 200 आणि व्हॅलिडेशन. ऍज अ पार्ट ऑफ व्हॅलिडेशन आपल्याला जो पर्टिक्युलर रिस्पॉन्स मिळाला आहे, आपण काय काय व्हॅलिडेट करू शकतो रे? ID 2 आहे का? ईमेल आयडी करेक्ट आहे का? फर्स्ट नेम बरोबर आहे का? लास्ट नेम बरोबर आहे का? ओके, लाईकवाईज ज्या पण रिस्पेक्टिव्ह फील्ड असतील ना, या फील्ड तुम्हाला डेव्हलपर कडून ऑलरेडी दिलेले असतील गाईज, कीप ऑन नोट. ओके, आपल्याला जस्ट व्हॅलिडेट करायचे ऍज अ पार्ट ऑफ API टेस्टिंग. सो फॉर नाउ 4 थिंग्स पुट अप करतोय ऍज अ व्हॅलिडेशन. ID मला रिक्वायर्ड आहे 2. ओके, व्हॉट आय विल डू ना,
वेबसाईटला जातो पर्टिक्युलर, ओके, सिंगल युजर साठी ही जी रिक्वायर्ड डिटेल्स आहे ना ऍज इट इज कॉपी करतो फ्रॉम दिस डॉक्युमेंटेशन अँड डॉक्युमेंट मध्ये कॉपी करूया. ठीक आहे, चल प्रॉपर अलाइन करूया. फाईन, ओके. या पद्धतीने पहा, व्हॅलिडेशन म्हणजे काय, जे रिस्पॉन्स आपल्याला एक्सपेक्टेड आहे तो ऑलरेडी तुम्हाला सॅम्पल डॉक्युमेंट मध्ये दिलेला असतो, तोच रिस्पॉन्स इथं कॉपी पेस्ट करायचा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट? समजले कशा पद्धतीने केले आपण? लेट मी बॉर्डर. हॅलो हॅलो. हा, येस, बोला. हा सर, तो व्हॅलिडेशन मध्ये जे काय दिलंय ते फक्त आपल्याला मॅन्युअली करायचंय की ऑटोमेशन पण करू शकतो? मॅन्युअल ओनली, ऑटोमेशन नाही, मॅन्युअल ओनली. ओके, ओके. ठीक. सर आपण याविषयी बॉडीचं काय नेमकं येणे काय हा, होतं? आता येणे. आता मला सांगा, फॉर एक्झाम्पल मला एखादी रिक्वेस्ट करायची आहे. फॉर एक्झाम्पल मला पेन हवाय. ओके, फॉर एक्झाम्पल मी रिक्वेस्ट केली मला पेन हवाय. ओके, त्या सिच्युएशन मध्ये मी एक्सपेक्ट काय करणार आहे की पेन मला मिळाला पाहिजे, राईट? त्या सिच्युएशन मध्ये मी स्वतः काय देणार आहे का तुम्हाला? नो, राईट? ओके, सो सिंपल गेट रिक्वेस्ट मध्ये आपण काही देत नाही, इन रिटर्न आपण काही देत नाही. सिंपल आपण रिक्वेस्ट करतो आणि रिक्वेस्ट करून आपण आपली रिक्वेस्ट फुलफिल करतो. त्यामुळे बॉडी हा येणे, या गेट रिक्वेस्ट साठी बॉडी कॉलमच नाहीये असं जिम करा फॉर नाउ. ओके, आपण काही इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा पास करत नाही, आपण ओनली URL रिक्वेस्ट करतोय की मला 2 नंबरच्या युजरचे डिटेल्स हवेत. ओके, दॅट वन इज द फर्स्ट टेस्ट केस. टेस्ट केस आयडी एंड पॉइंट मी त्याच डॉक्युमेंट वरून कॉपी केलाय. ओके, एंड पॉइंट म्हणजे त्याचं लोकेशन, त्या सेकंड नंबर युजरचे डिटेल्स कुठे स्टोअर आहेत, दॅट इज द एंड पॉइंट. रिक्वेस्ट टाईप म्हणजे गेट, मला इन्फॉर्मेशन हवी आहे. URI युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफायर म्हणतात त्याला. ओके, विच इज ऑलमोस्ट सिमिलर टू लोकेटर. स्लाइट डिफरन्स आहे, तो डिफरन्स आपण थेरोटिकली पाहूया. ओके, चलो. सो बॉडी आपण गेट रिक्वेस्टला बॉडी पास करत नाही, स्टेटस कोड डॉक्युमेंट मध्ये दिलेला असतो आणि व्हॅलिडेशन साठी जे पॉइंट्स आहेत ते पण डॉक्युमेंट वरून कॉपी करतो. एवढे कॉलम्स क्लिअर आहेत का? हॅलो, ओके, फाईन, चल. लेट मी चेंज इट टू अनदर कलर. ओके, चल. आपण आता ही टेस्ट केस आहे ना रिप्लिकेट करूया. कशामध्ये? पोस्टमन मध्ये. पहा, आपण क्वेश्चन स्टार्ट कुठून केलं, इथे या, परत रिटर्न बॅक या. आपण प्री रिक्विजिट काय घेतलेलं? API डॉक्युमेंटेशन. फॉर एक्झाम्पल फॉर नाउ असं जिम करा, ही जी वेबसाईट आहे हे आपल्या डेव्हलपरने ऍज अ डॉक्युमेंटेशन आपल्याला दिलं. एक PDF डॉक्युमेंटेशन असतं किंवा एक URL मिळते आपल्याला, ते URL मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन असतात. ओके, फॉर नाउ आपल्याला PDF डॉक्युमेंट मिळालं या फॉर्मॅट मध्ये असं समजा. ठीक आहे, त्यावरून आपण डेव्हलपरने जे काही डॉक्युमेंटेशन दिलं त्यावरून आपण काय क्रिएट केलेलं आहे? टेल मी, काय क्रिएट केले आपण? हॅलो, येस. हा सर, रिस्पॉन्स कोड 200 आहे सर, ते मिनिंग काय आहे म्हणजे सर त्याचं? सॉरी, रिस्पॉन्स कोड 200 हा हा, ते म्हणजे स्टँडर्ड आहे का सर ते? हो, राईट. ऍज ऑफ नाऊ आहे ना, जस्ट जे डॉक्युमेंट मध्ये आलंय ना त्या गोष्टी काय आहेत आणि व्हॅलिडेट कशा होतात ते समजून घेऊया आपण. त्याचा मिनिंग काय मी सांगतो तुम्हाला फ्रॉम पोस्टमन. ठीक आहे, डॉक्युमेंट क्रिएट कराय कसं? टेस्ट केस डॉक्युमेंट ऍज अ API टेस्टर. टेस्ट केस डॉक्युमेंट कसं क्रिएट होतं लक्षात आलं? डेव्हलपर आपल्याला काय देणार आहे? API डॉक्युमेंटेशन, करेक्ट? ओके, आणि बेस्ड ऑन दॅट API डॉक्युमेंटेशन आपण काय करणार आहे तर टेस्ट केस डॉक्युमेंट. चलो, फाईन. ओके, आपल्याला API डॉक्युमेंटेशन प्री रिक्विजिट म्हणून डेव्हलपरने दिलं आणि बेस्ड ऑन दॅट मी टेस्ट केस डॉक्युमेंटेशन क्रिएट केलं फॉर नाउ असं समजूया. चलो, नेक्स्ट स्टेप काय असणार आहे बोला? टेस्ट केस क्रिएट केल्यानंतर येस टेल मी, एक्झिक्यूट दी टेस्ट रिक्वेस्ट, राईट? आपण जे पण डॉक्युमेंटेशन क्रिएट केलं असेल, लाईकवाईज आता आपण ओनली सिंगल रिक्वेस्ट केली आहे, लाईकवाईज आपण 100 नंबर ऑफ रिक्वेस्ट क्रिएट करू शकतो फ्रॉम द सेम डॉक्युमेंटेशन. फॉर एक्झाम्पल लिस्ट ऑफ युजर्स, पूर्ण युजरच्या लिस्ट आपल्याला हवं आहेत, राईट? सो इन दॅट सिच्युएशन इथे पहा, रिस्पॉन्स मध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर URL ला जे आपण लिस्ट ऑफ युजर्स आहेत, हे जे लिस्ट ऑफ युजर्स आहेत त्यांची पूर्ण रिक्वेस्ट तुम्हाला पूर्ण लिस्ट मिळेल, राईट? सो लेट मी पुट
अनदर सेकंड एक आपण डॉक्युमेंट करूया, नंतर आपण 2 टेस्ट केसेस एक्झिक्यूट करूया. ओके, चलो टेल मी. सेकंड टेस्ट केस आयडी आपण क्रिएट करूया. चलो फाईन. चलो एंड पॉइंट काय आहे रे या सिच्युएशन मध्ये? लेट मी गो टू द डॉक्युमेंट. एंड पॉइंट हा रिस्पेक्टिव्ह एंड पॉइंट आहे. इट इज लिस्ट ऑफ युजर्स साठी आपण करतोय. ओके, ऑलमोस्ट सिमिलर आहे. लेट मी कॉपी दिस. ठीक आहे, फॉर नाउ. ओके, रिक्वेस्ट टाइप काय आहे? हा पण गेट आहे. कुठं रिक्वेस्ट टाइप मेन्शन आहे रे? टेल मी. इथे मेन्शन आहे पहा रिक्वेस्ट टाइप, राईट. चल नेक्स्ट थिंग काय हवी आहे मला? URI कम्प्लीट URL तुम्ही पुटअप करू शकता. इथे क्लिक करा. ओके, इथे पूर्ण URL आहे. फॉर नाउ मी कॉपी करतोय. फाईन. चल गेट रिक्वेस्ट साठी आपण बॉडी पास करणार आहे का? नो, राईट. ठीक आहे, चल स्टेटस कोड काय आहे रे या सिच्युएशन मध्ये? टेल मी. स्टेटस कोड काय? 200. रिस्पॉन्स कोड 200 आहे. स्टेटस कोड इज नथिंग बट रिस्पॉन्स कोड. ओके, फाईन. आणि ऍज अ पार्ट ऑफ व्हॅलिडेशन या ठिकाणी चेक करा. रिस्पॉन्स जो आपल्याला मिळाला आहे त्यामध्ये खूप साऱ्या फील्ड आहेत. ओके, पूर्ण पेजची इन्फॉर्मेशन आहे. फॉर नाउ मी जस्ट तुमच्या रेफरन्स साठी हे पूर्ण कॉपी करतोय. ओके, ऍक्च्युअल आपण पूर्ण डिटेल कॉपी जरी नाही केल्या ओके तरी चालेल. ठीक आहे, तुम्ही त्याचं पर्टिक्युलर डॉक्युमेंट नंबर वगैरे लिंक करू शकता या ठिकाणी. ठीक आहे, बट जस्ट फॉर अंडरस्टँडिंग मी ऍज इट इज पूर्ण कॉपी करतोय. 2 टेस्ट केस रिक्वेस्ट आपण कशा जनरेट केल्या समजलंय? डॉक्युमेंट कसं क्रिएट केलं, राईट. चल ओके फाईन. चल या ठिकाणी पण आपण टेस्ट केस डॉक्युमेंट क्रिएट केलं. त्यासाठी मला प्री रिक्विजिट जे होतं डेव्हलपर्स डॉक्युमेंट, त्या बेस ऑन द डेव्हलपर डॉक्युमेंट मी काय केलंय? एक्सेल टेम्पलेट क्रिएट केलं आणि त्यामध्ये टेस्ट केस राईट केले. नेक्स्ट फेज आहे पहा, एक्झिक्यूट द टेस्ट रिक्वेस्ट. आपण जे पण काय API टेस्ट रिक्वेस्ट केली आहे ते आपण काय करणार? नेक्स्ट फेज मध्ये एक्झिक्यूट करणार आहे. एक्झिक्युशन सिम्पल आहे पहा. आपण आतापर्यंत एक डमी रिक्वेस्ट क्रिएट केली, राईट. चलो लेट मी गो टू द पोस्टमॅन. आता नाव टेल मी रिक्वेस्टला आपण पर्टिक्युलर रिक्वेस्टला फॉर एक्झाम्पल नेमिंग डॉक्युमेंट वरूनच नेमिंग देऊया. लेट मी टेक द डॉक्युमेंट नेम. मी हे डिलीट करतो अँड आय विल क्रिएट न्यू. रिक्वेस्ट ऍड कशी करायची बोला? चलो टेल मी गाईज. ऍड अ रिक्वेस्ट. ऍड अ रिक्वेस्ट, परफेक्ट. चलो पहा, या रिक्वेस्टचं जे नेम असेल ते तुम्ही एक्सेल मधून कॉपी करताल. सिंपल TR001. चल नेक्स्ट फेज मध्ये पहा, मला सांगा नेक्स्ट फेज मध्ये रिक्वेस्ट टाइप कोणता आहे त्याचा? गेट, करेक्ट. नेक्स्ट फेज मध्ये काय हवी आपल्याला? पर्टिक्युलर URL हवी आहे. लेट मी कॅप्चर द URL. सॉरी, फर्स्ट साठी हवी आहे ना. ओके ओके, या ठिकाणी URL पहा. या ठिकाणी एक गोष्ट ऑब्झर्व करा, जशी आपण काही एडिट चेंजेस करू ना या ठिकाणी हे ऑरेंज कलर मध्ये जाईल. तुम्हाला सेव्ह करायचं. सिंपल सेव्ह केलंय मी. नेक्स्ट थिंग, बॉडी काय पास करतोय का आपण? नाही करत रिक्वेस्ट मध्ये, राईट. रिस्पॉन्स कोड आणि व्हॅलिडेशन या गोष्टी तुमच्या ज्यावेळेस तुम्ही टेस्ट केस एक्झिक्यूट करणार आहे ना त्यावेळेस पिक्चर मध्ये येणार आहेत. आतापर्यंत आपल्याकडे या 2-3च गोष्टी आहेत. ओके, यामध्ये टेस्ट केस आयडी आहे, एंड पॉइंट आहे, गेट आहे आणि URI आहे. फॉर नाऊ लाईक तुमच्याकडे पूर्ण URL जर असेल ना तर एंड पॉइंट वरती फोकस करण्याची गरज नाहीये फॉर नाऊ. ओके, आपण आयडियली पिक्चर मध्ये कोणत्या गोष्टी घेतोय पहा. लेट मी चेंज इट टू अनदर कलर. टेस्ट केस आयडी, देन रिक्वेस्ट टाइप, 3 थिंग्स फक्त कन्सिडर केल्यात फॉर नाऊ. ओके, तुमचं टेस्ट केस आयडी, देन गेट रिक्वेस्ट आणि URI. ठीक आहे, URL. ओके बेसिकली. ओके, हे तुमचं पर्टिक्युलर पोस्टमन मध्ये रिक्वेस्ट क्रिएट करण्यासाठी प्री रिक्वेस्ट आहे. चलो सेकंड रिक्वेस्ट क्रिएट करूया, देन एक्झिक्यूट करूया. कुठे जाणार आहे मी? इथे 3 डॉट्स मध्ये आणि काय क्लिक करणार आहे? ऍड रिक्वेस्ट. सेकंड रिक्वेस्टचं नेम कॉपी करूया. ठीक आहे, देन रिक्वेस्ट टाइप कोणता आहे याचा? लेट मी हायलाइट. रिक्वेस्ट टाइप कोणता आहे याचा? पण गेट आहे, राईट. गेट आहे. URL कॉपी करूया पर्टिक्युलर. चलो लेट मी गो टू द URL.
ठीक आहे फाईन, सेव्ह करू शकतो आपण. ओके चलो ठीक आहे. ओके फाईन चलो पहा, दोन्ही टेस्ट केस क्रिएट केले आपण, राईट. लाईकवाईज आपण जितक्या पण नंबर ऑफ टेस्ट केसेस आहेत आपण काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. आता नेक्स्ट फेज आहे पहा एक्झिक्युशनचा. चलो तर म्हणजे याच्यामध्ये फक्त URL पेस्ट करायचं आणि डायरेक्ट सेव्ह करून डायरेक्ट एक्झिक्यूट करायचं. राईट परफेक्ट. पहा गेट रिक्वेस्ट साठी आपल्याला सिंपल थिंग्स रिक्वायर्ड आहे. तुम्ही नेमिंग द्या, रिक्वेस्ट टाईप सिलेक्ट करा आणि तुमचे पर्टिक्युलर URL एंटर करा, दॅट्स इट. आपल्याला एक्स्ट्रा अजून काही करण्याची गरज नाही सध्याच या रिक्वेस्ट. रिक्वेस्ट टाइप दिलेला जातो का सर डॉक्युमेंटेशनला? सॉरी रिपीट करा क्वेश्चन. गेट आणि ते टाइप आहे ना ते दिले जातात का ऑल डॉक्युमेंटेशन? डिटेल्स ते मेन्शन असतात या पद्धतीने. इथे दिसत आहेत ना तुम्हाला डिटेल्स, लाईकवाईज Yes, yes. डिटेल्स मेन्शन असतात. Okay. ओके, आपल्याला जस्ट ते डॉक्युमेंटेशन रेफर करायचं असतं आणि बेस ऑन दॅट डॉक्युमेंटेशन आपल्याला हे या पद्धतीचं एक्सेल डॉक्युमेंटेशन क्रिएट करायचं असतं. ओके, तर आपल्याला पॉईंट सेम असतो का सर्वांना? वन बाय वन. हा बोला. एंड पॉईंट सेम असतो का सर्वांना? हे पण विसरून जातो मी, ठीक आहे सोडा. ज्या गोष्टी आपल्याला एक्झिक्युशन साठी इम्पॉर्टंट आहेत ना त्यावरती फोकस करा. टेस्ट केस आयडी, मेथड टाईप आणि URI पण सोडून द्या, URL. ठीक आहे, क्लिअर आहे आता? सर रिस्पॉन्स कोड ऑलवेज 200 देतो का आपल्याला ते? हा ठीक आहे, आपण एक्झिक्यूट झाल्यावर त्यावरती डिस्कस करूया. ह्या 3 गोष्टी क्लिअर आहे तिथल्या, टेस्ट केस आयडी, मेथड टाईप आणि URL. ओके. ओके चल, या पद्धतीने तुम्ही नंबर ऑफ टेस्ट केस राईट करू शकता. ओके, रेफरन्स साठी ही URL मी तुम्हाला शेअर करेल. इथे पहा, ज्या गेट रिक्वेस्ट आहेत ना त्यावरती फक्त फोकस करा. 1 2 3 4 5 6. ओके, आता मी जस्ट 2 साठी क्रिएट केलंय. मी सॅम्पल डॉक्युमेंट शेअर करेल. रेस्ट ऑफ द 4 याच्यासाठी ऍटलिस्ट हे एक्सेल टेम्पलेट तुम्हाला क्रिएट करता आलं पाहिजे. चलो आता आपण नेक्स्ट फेज मध्ये काय करूया, एक्झिक्युशन वरती फोकस करूया. चलो, एक्झिक्यूट करण्यासाठी काय हवंय मला, तर पर्टिक्युलर जे मी काही टेस्ट केस राईट केली पहा. ओके, ती टेस्ट केस मी वरती क्लिक करणार, सिलेक्ट द टेस्ट केस अँड सिंपल सेंड वरती क्लिक करायचंय. चलो, काय एक्स्ट्रा स्टेप केली का रे आपण? हॅलो, No, sir. ओके. परत करा. हा, सिलेक्ट करायची रिस्पेक्टिव्ह टेस्ट केस आणि कशावरती क्लिक करायचंय, सेंड. सेंड वरती. दॅट्स इट, सो सिम्पल. ठीक आहे, चलो. Okay. तर स्टील मी तर स्टेप्स लिहितो हाऊ टू एक्झिक्यूट. तर यामध्ये फर्स्ट थिंग, सिलेक्ट दी रिक्वायर्ड टेस्ट केस, जी पण आपल्याला रिक्वायर्ड आहे टेस्ट रिक्वेस्ट. ओके, आणि सेकंड थिंग काय, क्लिक ऑन सेंड बटन. डन आहे. एक्झिक्यूट कशी करायची समजली गाईज? ओके, 2 स्टेप्स आहेत ओनली. ओके, आता पहा नेक्स्ट स्टेप काय येते. आता आपण एक्झिक्यूट तर केली, करेक्ट, बट इथे जे रिस्पॉन्स कोड आपण राईट केलाय आणि जे व्हॅलिडेशन पॉइंट ऍड केलेत आता ते करायचंय आपल्याला. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय, आपल्याला रिस्पॉन्स व्हॅलिडेट करायचंय. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली? चलो टेल मी, नेक्स्ट स्टेप काय आहे? व्हॅलिडेट दी रिस्पॉन्स. ओके, व्हॅलिडेट दी API रिक्वेस्ट रिस्पॉन्स. फुल डिटेल मध्ये लिहितो मी, API रिक्वेस्ट रिस्पॉन्स. मला सांगा, एक्झिक्यूट केलं म्हणजे मी काय केलं रे, रिक्वेस्ट केली. या ठिकाणी काय केली, टेस्ट API रिक्वेस्ट केली. ओके, टेस्ट API रिक्वेस्ट केली आणि जसे मी सेंड वरती क्लिक केलं त्याच्या बदल्यामध्ये मला काय मिळालंय, API रिक्वेस्टचा काय मिळालाय, रिस्पॉन्स मिळालाय. त्या रिस्पॉन्सला आपण काय करणार आहे आता, व्हॅलिडेट करणार आहे. ठीक आहे, शुअर. फॉर नाव पहा 2 थिंग्स आहेत इथे पहा. त्यामध्ये आपल्या एक्सेल डॉक्युमेंटेशन नुसार 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे रिस्पॉन्स कोड आणि दुसरं म्हणजे व्हॅलिडेशन. या ठिकाणी मी एक सिंपल ओके व्हॅलिडेशन. ठीक आहे, फर्स्ट थिंग आय विल राईट स्टेटस कोड. याला काय म्हणतात, स्टेटस कोड ऑर रिस्पॉन्स कोड. गाइस कीप ऑन म्यूट, बॅकग्राऊंड नॉइज येतो बेसिक. ओके चलो, फर्स्ट थिंग आपण व्हॅलिडेट काय करणार आहे, स्टेटस कोड किंवा त्यालाच आपण म्हणणार आहे रिस्पॉन्स कोड. आणि सेकंड थिंग आहे व्हॅलिडेशन चेक्स आहेत आपल्याकडे, व्हॅलिडेशन पॉइंट्स आहेत आपल्याकडे. ओके, व्हॅलिडेशन पॉइंट्स आहेत कुठे रे, इथे एक्सेल मध्ये. ओके चलो, या 2 थिंग्स करणार आहे. चलो पाहूया. फर्स्ट थिंग आपण ऑब्झर्व करूया. लेट मी ग्रीन दिस. रिस्पॉन्स कोड 200 आलाय का आपण ऑब्झर्व करूया.
पोस्टमन मध्ये दिसतोय का रे रिस्पॉन्स कोड 200? कुठे ऑब्झर्व होईल? ग्रीन सर. ओके, लेट मी कॅप्चर स्नॅपशॉट. ठीक आहे, चल या ठिकाणी बोला 200 कुठं ऑब्झर्व होतोय आपल्याला? या ठिकाणी दिसला रिस्पॉन्स कोड, ओके ओके. राईट? 200 ओके. ठीक आहे. फर्स्ट थिंग म्हणजे तुमचा रिस्पॉन्स कोड या ठिकाणी व्हॅलिडेट झाला. तुम्ही डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला डेव्हलपरने जे डॉक्युमेंट शेअर केलं, ओके, फॉर एक्झाम्पल ही वेबसाईट इज द डेव्हलपर डॉक्युमेंट असं अज्युम करा. तर या ठिकाणी तुमचा रिस्पॉन्स कोड काय होता? 200 होता, राईट? आणि तुम्हाला ऍट ऍक्च्युअल मध्ये इथे ऍट ऍक्च्युअल मध्ये किती मिळालंय? इथे पण 200 मिळालाय. म्हणजे तुमचा रिस्पॉन्स कोड काय आहे रे? करेक्ट आहे, बरोबर? बरोबर. परफेक्ट. ओके, ठीक आहे. आता पहा, ऍज अ रिस्पॉन्स कोड आपण व्हॅलिडेट केला तो 200 आलाय. ऍज अ पार्ट ऑफ व्हॅलिडेशन आपण कोणत्या आयडी साठी डेटा रिक्वेस्ट केलता? आयडी नंबर 2, ईमेल जेनेत वाला, फर्स्ट नेम जेनेत आणि बिवेल जे आहे ते. या 3 थिंग्स आपल्याला व्हॅलिडेट करायचं. तर या थिंग्स आपल्याला व्हॅलिडेट कुठं होतील? चलो टेल मी. इथे पहा, इथे फोकस करा. कुठे? इथे बॉडी वरती. ओके, इथे बॉडी वरती क्लिक करायचंय. बाय डिफॉल्ट इथेच क्लिक असतं, जर नसेल तर इथे बॉडी वरती क्लिक करायचंय आणि हा डेटा आपल्याला व्हॅलिडेट करायचा. आयडी नंबर किती आहे रे? 2 आहे, राईट? म्हणजे जे आपण डेव्हलपरने डॉक्युमेंट शेअर केलं तर त्यामधील जो आयडी होता तो सॅम्पल आयडी आपण कॅप्चर केलाय. त्या आयडी साठी जो ईमेल आयडी होता तो पण व्हॅलिडेट केलाय. त्याचा फर्स्ट नेम व्हॅलिडेट केलंय, लास्ट नेम पण ऑलमोस्ट सिमिलर आहे. म्हणजे जो पण आपण डेव्हलपर डॉक्युमेंट मधून रिस्पॉन्स कॅप्चर केला, सिमिलर रिस्पॉन्स आपल्याला कुठे मिळालाय रे? यस टेल मी, कुठे मिळालाय? पोस्टमन मध्ये, बॉडीमध्ये. राईट? पोस्टमन मध्ये आपण जी रिक्वेस्ट एक्झिक्यूट केली त्याच्या इन रिस्पॉन्स बॉडी मध्ये आपल्याला मिळालाय, राईट? शुअर. म्हणजे आफ्टर एक्झिक्युशन, लेट मी मेक टू अनदर कलर. आफ्टर एक्झिक्युशन आपण ह्याच्या 2 फील्ड आपण व्हॅलिडेट केल्या. या दोन्ही पण काय झाल्या रे? मॅच झाले का एक्सपेक्टेड रिझल्टची? येस सर. ओके, चलो तुमच्या अंडरस्टँडिंग साठी ऍक्च्युअल रिझल्ट इथं हे करतो. ऍक्च्युअल रिझल्ट. ओके, आपण ज्या पद्धतीने मॅन्युअल मध्ये म्हणत होतो ना की एक्सपेक्टेड मला हे आहे आणि ऍक्च्युअल पण हे मिळालंय, राईट? सो या सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस माझे रिस्पॉन्स कोड आणि व्हॅलिडेशन पॉइंट पास होतील, ओके, त्यावेळेस माझी टेस्ट रिक्वेस्टची जी स्टेटस असेल, बोला काय होईल रे? चलो टेल मी. दोन्ही गोष्टी ज्यावेळेस मला व्हॅलिडेट होतील त्यावेळेस माझी पर्टिक्युलर रिक्वेस्ट काय होणार आहे? पास होणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? या तिघांसाठी मी कलर आहे ना थोडा लाईट ठेवतो. 1 मोमेंट. ओके, डिफरंट कलर, लेट मी ट्राय मोर लाईटर. ठीक आहे, हे समजलंय? हे बिफोर एक्झिक्युशन. ओके, हे टेस्ट केस तुमची पोस्टमन मध्ये राईट करण्यासाठी मदत करतं आणि या ज्या फील्ड्स आहेत ह्या कधी येत आहे? आफ्टर एक्झिक्युशन आहे. बिफोर एक्झिक्युशन, आफ्टर एक्झिक्युशन. आज फक्त गेट रिक्वेस्ट वरती फोकस करा. दोन्ही पार्ट क्लिअर आहेत. बिफोर एक्झिक्युशन कशा पद्धतीने होतं, रिक्वेस्ट क्रिएट करतो, आणि आफ्टर एक्झिक्युशन कशा पद्धतीने रिक्वेस्ट क्रिएट करतो. क्लिअर आहे दोन्ही पॉइंट? सर हॅलो. येस बोला. बिफोर एक्झिक्युशनचं एक वेळेस रिपीट करा ना सर. यामध्ये काय आहे मला सांगा. फॉर एक्झाम्पल मला एखादी न्यू रिक्वेस्ट क्रिएट करायची, ओके, सो त्यासाठी मला रिक्वेस्ट हे टेस्ट केस आयडी तर आपण क्रिएट करतो, राईट? रिक्वेस्ट टाईप कुठे मिळेल सांग मला, तुम्ही सांगा. कुठे मिळेल? URL मध्ये, डॉक्युमेंट मध्ये, राईट? पर्टिक्युलर जे डॉक्युमेंट असेल इथे रिक्वेस्ट टाईप आहे, करेक्ट? ओके, लेट मी हायलाइट 1 मोर टाइम. चलो, हे जे डॉक्युमेंट आहे इथे मला रिक्वेस्ट टाईप मिळेल. फाईन, ठीक आहे, रिक्वेस्ट टाईप मिळाला, मी इथे पुट केलं. नंतर मला पर्टिक्युलर URL हवी आहे. कुठे ऑब्झर्व होईल? मी सिंपल जी रिक्वेस्ट आहे यावरती क्लिक करेल. इथे काय आहे माझ्याकडे? पर्टिक्युलर URL. ठीक आहे, ते या ठिकाणी पुटअप केले. देन रिस्पॉन्स बॉडी, आपल्याला बॉडीचं काही कन्सर्न नाहीये. रिस्पॉन्स कोड कुठे मिळेल? इथे डॉक्युमेंट मध्ये आहे या ठिकाणी रिस्पॉन्स कोड, राईट? तो रिस्पॉन्स कोड आपण इथे पुटअप करू. अँड व्हॅलिडेशनचे जे पॉइंट्स असतील ते व्हॅलिडेशन पॉइंट इन टर्म्स ऑफ रिस्पॉन्स असेल. हा रिस्पॉन्स तुम्ही इथे कॉपी कराल. करेक्ट आहे? या पद्धतीने आपण काय क्रिएट करू? पूर्ण आपलं टेस्ट केस डॉक्युमेंट क्रिएट करू. ओके, हे झालं बिफोर एक्झिक्युशन. आणि ड्युरिंग एक्झिक्युशन आपण काय करणार आहे?
रिस्पॉन्स कोड आणि व्हॅलिडेशन पॉइंट चेक करणार आहे. बट कुठे? आफ्टर एक्झिक्युशन जी टेस्ट रिक्वेस्ट आहे ती एक्झिक्यूट कुठं केली आहे मी? यस टेल मी, कुठे एक्झिक्यूट केली? पोस्टमॅन वर. पोस्टमन मध्ये. चलो नाव टेल मी फॉर सेकंड, बोला काय स्टेप करायची? सिलेक्ट द टेस्ट केस. चलो टेल मी. URL कॉपी करायचं की गेस्ट वर टेस्ट केस ऑलरेडी राईट केली. टेस्ट केस जर राईट केली तर मला परत त्या गोष्टी रिपीट करायची गरज आहे का? नाही. सेंड करायचं. राईट. आता आपण टेस्ट करतोय, एक्झिक्यूट करतोय, तर सिंपल क्लिक अपॉन सेंड बटन. ठीक आहे, मी सेंड बटन वरती क्लिक केलंय. पण मला तो व्हॅलिडेट काय करायचंय? चलो कम बॅक टू दी डॉक्युमेंट. मला रिस्पॉन्स कोड व्हॅलिडेट करायचंय. बोला किती आलाय रिस्पॉन्स कोड आता इथे? 200 आलाय. राईट. तुम्ही जसंही यावरती माऊस हवर करताल ना, इथे तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे, म्हणजे माझा जो रिस्पॉन्स कोड 200 आलाय, इट मीन्स त्यातला स्टेप 5 झाली. सेकंड फेज मध्ये मला काय व्हॅलिडेट करायचंय? जो पण काय पेज नंबर 2 आहे त्यावरती जे पण काही डिटेल्स आहेत, काही म्यूट करा कोणच तर बॅकग्राऊंड व्हायचं. ओके, त्यावरती जे काही डिटेल्स आहेत ते व्हॅलिडेट करायचे. करेक्ट. सो ते डिटेल व्हॅलिडेट आपण कुठे करणार आहे? इथे रिस्पॉन्स मध्ये, बॉडी मध्ये. राईट. आणि या पद्धतीने तुम्ही स्क्रोल करून पूर्ण 7 नंबर पूर्ण जे काही लिस्ट ऑफ युजर्स इथे ऑब्झर्व झाले ते लिस्ट ऑफ युजर्स तुम्ही काय करू शकता? या व्हॅलिडेशन पॉइंट सोबत तुम्ही व्हॅलिडेट करू शकता. आणि तुम्हाला दोन्ही जर मॅच ऑब्झर्व झाले, देन अँड देन ओनली तुमची टेस्ट केस काय होणार आहे रे? येस टेल मी, काय होणार आहे? पास होणार आहे. राईट. आणि यामध्ये जर काही व्हेरिएशन असेल तर तुमची पर्टिक्युलर टेस्ट केस काय होईल? फेल होईल. करेक्ट.